राज्यात बदलापूरच्या घटनेला लाजवणारी घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. विशाल गवडी या नराधमाने 13 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मुलीची हत्या करून भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात मृतदेह फेकून दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कल्याण कोटसेवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस वेगवेगळी पथक तयार करून मुलीचा शोध घेत होते. मात्र मंगळवारी सकाळी बापगाव परिसरात एक अज्ञात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कल्याण कोटसेवाडी पोलीस मुलीच्या वडिलांना घेऊन घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी वडिलांनी मृतदेह मिळाला आणि पोलिसांनी वेगवेगळे पोलीस पथक तयार करून घटनेचा तपास सुरू केला. या तपासादरम्यान कल्याण पूर्वेतील विकृत नराधम विशाल गवडी यांचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल गवडी या नराधमाला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारा रिक्षा चालक यालाही अटक केली आहे. विशाल गवडी हा बदलापूरच्या अक्षय शिंदेपेक्षाही वरचढ विकृत असल्याचं समोर आलं आहे. विशाल याचे आतापर्यंत 3 लग्न झाले आहेत. त्याच्या 2 बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला आहे. या विकृताने क्लासवरून घरी जाणाऱ्या एका मुलीला भर रस्त्यात खाली पाडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. विशालच्या या विकृतीवर आतापर्यंत बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे. कल्याण पूर्व परिसरात त्याची दहशत आहे. त्याच्या दहशतीमुळे काही कुटुंब परिसर सोडून निघून गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवडी या विकृताला राजकीय वलय असल्याची माहिती समोर आली आहे. या विकृताने केलेल्या गुन्ह्यांमध्ये फिर्यादींना दमदाटी करून केस मागे घेण्यास लावणे इत्यादी प्रयत्न करत असल्याची चर्चा कल्याणमध्ये पूर्ववत रंगली आहे. त्यामुळे या विकृताला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे हे शोधून काढण्याची मागणी करण्यात येत आहे. कल्याण येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून हत्या करणारा आरोपी विशाल गवडी हा शेगावमध्ये असल्याची माहिती शेगाव पोलिसांना सकाळी मिळाली. यावरून शेगाव पोलिसांनी सापळा रचत शेगाव शहरातील शिवाजी चौकातील एका सलूनमधून शेव्हिंग करत असताना विशाल गवडीला ताब्यात घेतलं. अर्ध्या तासापूर्वीच ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या विशाल गवडी याला शेगाव पोलीस स्थानकात ठेवण्यात आला आहे. या नराधमाला कायदेशीर कार्यवाही करून जे कोणी राजकीय या विकृताला पाठीशी घालतात त्याच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकासह महेश गायकवाड यांनी केली आहे. महेश यांनी कल्याण पूर्व येथील काही नागरिकांसमेत या घटनेचा निषेध करत तोंडाला काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला आहे.